मंठा तालुक्यातील तळणी येथे प्रभूसिंग चव्हाण यांच्या निवासस्थानी तारीख 1 सप्टेंबर रोजी 12 वाजता बैठक आयोजित केली होती। या बैठकीत शेतकऱ्यांनाही 2023-24 खरीप हंगामात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते। त्यावेळी सोयाबीन आणि इतर पिकांचा 25% अग्रिम विमा नुकसान भरपाई देण्यात आली होती। मात्र 75% विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्यामुळे 75% अग्रिम विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोर्डे यांनी परतूर, मंठा, नेर शेवली, नेर, तळणी येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तारीख 30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना, उपविभागीय अधिकारी परतूर येथे निवेदन देण्यात आले। त्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसून येत नाही, म्हणून ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। 75% विमा नुकसान भरपाईची रक्कम आणि शेतकऱ्यांचे मोलाचे पीक सोयाबीनला 6,000, कापसाला 12,000 भाव आग्रही मागणी शासनाच्या दरबारी मांडत आहोत। यासाठी 5 सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी सर्व जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी केले। यावेळी बैठकीत अंकुशराव बोराडे, बाळासाहेब मोरे, प्रकाश सरकटे, विष्णू सोनोने, दिलीप सिंग पवार, प्रकाश गुडगे, भीमसिंग गाहिलोद आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती। शेतकऱ्याचं सोयाबीन जे मोलाचं पीक आहे ते बेभाव विक्री होतं म्हणून त्याला 6,000 किमान भाव व कापसाला 12,000 भाव ही आग्रही मागणी आम्ही शासनाच्या दरबारी मांडत आहोत। यासाठी शेतकऱ्यांनी तळणी परिसरातून भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आले। त्यात सर्वांनी सहभागी व्हावं अशी आग्रहाची विनंती मी आपणाला याद्वारे करत आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।